हॅलो एव्हरीवन. संगीत ला फिएस्टाच्या आपण नेक्स्ट स्टॉलला आता जातो आहे. दॅट इज ग्लिस्टर अकॅडमी अँड काउन्सिलिंग सेंटर. पुण्यामध्ये असलेली ही अकॅडमीचं इथे सांगलीमध्ये आता नवीनच ओपन होतं आहे सेंटर. सो त्याच्या ज्या प्रोप्रायटर आहेत मिसेस उत्कर्षा टाकवेकर, यांच्याशी आपण थोडं बोलूया की एक्झॅक्टली ग्लिस्टर अकॅडमी काय आहेत. नमस्कार, मी उत्कर्षा बाग टाकवेकर, ग्लिस्टर अकॅडमी आणि काउन्सिलिंग सेंटरची प्रोप्रायटर. या व्यतिरिक्त मी जॅपनीज लँग्वेज आणि सुगम संगीतसुद्धा शिकवते. पण आज आपण माहिती घेऊयात ग्लिस्टर अकॅडमी आणि काउन्सिलिंग सेंटर याची. उत्कर्षा, मला ग्लिस्टर अकॅडमीविषयी थोडी माहिती देशील का? ग्लिस्टर म्हणजे टू शाईन फ्रॉम विदिन, की चार चौघांमध्ये तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती उठून दिसली पाहिजे, ती चमकली पाहिजे, ती चार चौघांपेक्षा वेगळी आहे, ती उजळली पाहिजे. तर त्यासाठी ही आपली ग्लिस्टर अकॅडमी आहे, की ज्याची सुरुवात 2013 पासून पुण्यात झाली. या अकॅडमीमध्ये स्पोकन इंग्लिश, सॉफ्ट स्किल्सचं ट्रेनिंग आणि काउन्सिलिंग घेतलं जातं. ग्लिस्टरमधून अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स, बिझनेसमॅन, ॲडव्होकेट्स, टीचर्स यांनी ट्रेनिंग घेतलं आणि आपल्या करिअरमध्ये इम्प्रूव्हमेंट केली आहे. ग्लिस्टर अकॅडमीमध्ये स्पोकन इंग्लिश रिलेटेड तुझ्याकडे कुठले कुठले कोर्सेस आहेत? आपल्याकडे फंडामेंटल कोर्सेस आहेत स्पोकन इंग्लिशचे, ज्याच्यामध्ये की 3 मेजर कोर्सेस आहेत: बेसिक इंग्लिश कोर्स, इंटरमिडिएट इंग्लिश कोर्स आणि ॲडव्हान्स इंग्लिश कोर्स. बेसिक इंग्लिश कोर्समध्ये आपण जे सिम्पल इंग्लिश आहे, ज्याच्यामध्ये ग्रामर, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, कम्युनिकेशन स्किल्स, त्या लँग्वेजचं मुळात इंट्रोडक्शन, हे सगळं आपण प्रॅक्टिकल ट्रेनिंगने शिकवतो. ओके. आणि ह्याच्यासाठी एज ग्रुप वगैरे तुझं काही पर्टिक्युलर असं आहे आपल्याला? एज ग्रुपचं कुठलंही लिमिटेशन नाही आहे. 5 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या आजींपर्यंतसुद्धा आपण क्लासेस उत्तमरित्या कंडक्ट केलेले आहे. आणि नेक्स्ट 2 लेवल, इंटरमिडिएट इंग्लिश कोर्स आणि ॲडव्हान्स इंग्लिश कोर्स. इंटरमिडिएटमध्ये जेवढे बेसिक फीचर्स आहेत बेसिक इंग्लिशचे, ते सगळे शिकवले जातात. अपार्ट फ्रॉम दॅट जेवढे ॲडिशनल लेक्चर्स आहेत ग्रामरचे ते, आणि स्टेज फोबिया, कम्युनिकेशन स्किल्समध्ये पण थोडंसं डीप आपण जाऊन इथं शिकतो, आणि पब्लिक स्पीकिंगसुद्धा. सो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी जे काय ओव्हरऑल टॉपिक्स आहेत ते इंटरमिडिएटमध्ये शिकवले जातात. आणि ॲडव्हान्स इंग्लिश कोर्समध्ये बेसिक आणि इंटरमिडिएटमधला जो सिलेबस आहे तो कवर होतोच, पण त्या व्यतिरिक्त ॲक्सेंट न्यूट्रलायझेशन, प्रनान्सिएशन इम्प्रूव्हमेंट आणि थोडक्यात बिझनेस इंग्लिश प्लस व्हॉईस मॉड्युलेशन, हे सगळं तुम्हाला ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये शिकवलं जातं, जे की तुम्हाला तुमची फ्लुएन्सी डेव्हलप करायला हेल्प करतं. जसं उत्कर्षा तू मगाशी म्हणाली की ग्लिस्टर अकॅडमीतर्फे तुमच्याकडे काही स्पेशल कोर्सेस पण आहेत. सो ते काय काय आहेत? ग्लिस्टर्स होममेकर स्पेशल कोर्स म्हणून आहे, ज्याच्यामध्ये हा कोर्स स्पेशली होममेकर्ससाठी डिझाईन केलेला आहे, की त्यांच्या ज्या डेली रिक्वायरमेंट आहे, जसं की एखादी गृहिणी बँकेत जाते, तिला एखादं ॲप्लिकेशन लिहायचं असतं किंवा मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी हा स्पेशल सिलेबस आपण डिझाईन केला आहे. या व्यतिरिक्त स्टुडंट स्पेशल कोर्स म्हणून सुद्धा आहे, की स्टुडंट्सला त्यांना जे काही कॉलेजेसमध्ये प्रेझेंटेशन द्यायचे असतात, इंग्लिश फ्लुएन्सी डेव्हलप करायची असते, त्यांची ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असते, तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी स्टुडंट स्पेशल कोर्स म्हणून आपण डिझाईन केला आहे. इंटरव्ह्यू प्रिपरेशन कोर्स जो आहे हा स्पेशली जॉब सिकर्ससाठी आहे, की तुम्हाला साधारण IT कंपनीज असो किंवा आणि कुठल्या, त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू कशा पद्धतीने फेस केला पाहिजे, कॉर्पोरेट ॲटिकेट्स काय आहेत, आधी इंटरव्ह्यूची स्टार्टिंग कुठल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, हे सगळं आपण इंटरव्ह्यू प्रिपरेशन कोर्समध्ये घेतो. कॉर्पोरेट स्पेशल कोर्स जो आहे हा कंपल्सरी प्रोफेशनल्ससाठी डेव्हलप केलेला आहे, की त्यांचं जे करिअर आहे बिझनेस रिलेटेड असो किंवा ते कुठला जॉब करत असो, तर त्यामध्ये त्यांचं करिअर हे जास्तीत जास्त डेव्हलप व्हावं, जास्तीत जास्त त्याच्यामध्ये फिनिशिंग यावं, यासाठी अगदी इंग्लिश स्पीकिंगपासून ते पूर्ण ॲटिट्यूड डेव्हलपमेंट वगैरे या सगळ्या ट्रेनिंग्स याच्यामध्ये आपण इन्क्लूड करतो. किड्स स्पेशल कोर्स म्हणून आहे, की ज्याला मी फन कोर्स असं म्हणेल, की जो खास 5 ते 8 वर्षाच्या मुलांसाठी आपण डिझाईन केला आहे, की ही इंग्लिश लँग्वेज जी आहे ती कशी आहे, त्याचं इंट्रोडक्शनपासून ते थोडंसं बेसिक त्यांना आपण या कोर्समध्ये शिकवतो, जे की अत्यंत फन वेने त्यांना शिकवलं जातं. आणि थोडंसं बेसिक कम्युनिकेशन स्किल्स चा जो फायदा आहे तो सुद्धा आपण किड्स स्पेशल कोर्समध्ये कव्हर करतो.
आता सगळ्यात शेवटचा कोर्स मी म्हणेल आणि सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे कस्टमाइज्ड कोर्स म्हणून आहे. जसं याचं नावच सजेस्ट करतं आहे की कस्टमाइज आपण करतो प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा. त्याला त्याच्यामधले जे काही एक इम्प्रूव्हमेंटचे पॉईंट्स असतात ते माहिती असतात, की त्याला असं वाटत असतं की हे आपण सुधारलं तरी आपल्या पर्सनॅलिटीमध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंट होईल. तर त्यांचा इंटरव्ह्यू एक कंडक्ट करून त्यांच्याशी व्यवस्थित बोलून आपण स्पेशली प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी एक वेगळा सिलेबस डिझाईन करतो. हा कोर्स स्ट्रिक्टली इंडिव्हिज्युअल ट्रेनिंगमध्येच मोडला जातो आणि प्रत्येक कस्टमरच्या नुसारच आपण हा कोर्स त्याला जे ड्युरेशन लागेल त्याच्या पर्स्पेक्टिव्हने आपण हा कोर्स डिझाईन करतो. त्यानंतर सीनियर सिटिझन स्पेशल कोर्स म्हणून आहे, जो की मी म्हणेल कॉन्फिडन्स आणि नवीन युगाशी मैत्री या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. की आजकाल सीनियर सिटिझन्सचं फक्त इंग्लिशमुळे जे मुलांची नातं तुटत चाललेलं आहे, तर त्यासाठी आपण हा कोर्स स्पेशली डिझाईन केलेला आहे की त्यांना सोप्या भाषेत इंग्लिश कळेल असं, सीनियर सिटिझन्सला पटकन ते इझिली ग्रॅस्प होईल अशा पद्धतीचा हा कोर्स आपण डिझाईन केला आहे. त्यानंतर टीचर्स ट्रेनिंग कोर्स आहे की ज्याच्यामध्ये आपण ब्लूम्स टॅक्सॉनॉमी टीचिंग मेथड ही शिकवतो. की तुम्ही 5 वर्षाच्या मुलांपासून 80 वर्षाच्या सीनियर सिटिझन्सपर्यंत जर तुम्ही या टीचिंग मेथडने शिकवलं तर ती त्यांना नक्की समजणारच, कारण ही थोडी सायकोलॉजिकल बेस्ड टीचिंग मेथड आहे. आणि या व्यतिरिक्त टीचर्समध्ये जे काही गुण हवे की त्यांचं स्टुडंट्सची बिहेवियर कसं पाहिजे, स्टेज फोबिया, त्यांना येणाऱ्या अडचणी, या सगळ्या टीचर्स ट्रेनिंग कोर्समध्ये आपण घेतो. याचबरोबर आमच्या ट्रेनिंग कोर्स घेतलेल्या अनेक स्टुडंट्सना ॲक्सेंचर, TCS, वंडरलँड, पर्सिस्टंट, इमर्सन, NVIDIA अशा अनेक नामवंत कंपनीजमध्ये प्लेसमेंट मिळाली आहे. काउन्सिलिंग सेंटरमधून सुद्धा अनेक लोकांना मेंटल हेल्थ प्रॉब्लेम संदर्भात खूप फायदा झाला आहे. In front of my home there is a beautiful garden. At its entrance there is an amazing fountain. The garden has plenty of trees surrounded with green grass. The garden is very clean. It also has a jogging track where many people come for a morning walk. उत्कर्ष, तू ग्लिस्टर अकॅडमी बरोबर काउन्सिलिंग सेंटर असं सुद्धा मेन्शन केलंस, तर ते एक्झॅक्टली काय आहे? काउन्सिलर पहिली गोष्ट म्हटलं की आपल्याला लगेच भीतीच वाटते की काउन्सिलिंग मला करायला जायचं आहे म्हणजे माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, मला काही झालं आहे का. पण ते तसं नसून आपल्या मनामध्ये जे काही डाऊट्स आपल्याला असतात, जो काही त्रास होत असतो, कोणाला टेन्शन असतं, डिप्रेशन असतं, परिस्थितींमुळे लोक खचतात, पण ते जर आपण कोणाशी मनमोकळ्या पद्धतीने बोललो तर आपल्यालाच एक हलकं वाटतं आणि आपण दोघं मिळून त्याचं काहीतरी एक सोल्युशन हे काढू शकतो. तर आम्ही फक्त तुमच्या विचारांना एक प्रॉपर डायरेक्शन देणार, ज्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो. काउन्सिलिंगला अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे, कारण काउन्सिलिंग हे प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या मेंटल हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे अत्यंत केअरिंग आणि कॉन्फिडेन्शियल सर्व्हिस मिळते की आपलं जे काही काउन्सिलिंगमध्ये डिस्कशन होतं ते फक्त काउन्सिलर आणि क्लायंटमध्येच राहतं, ते कुठेही बाहेर लीक होत नाही. त्यामुळे अत्यंत कॉन्फिडेन्शियल सर्व्हिस आहे आणि तुमचा प्रॉब्लेम जोपर्यंत पूर्णपणे सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत. थोडक्यात प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी आणि त्यांच्या इम्प्रूव्हमेंटसाठी ग्लिस्टरमध्ये कोर्सेस अवेलेबल आहेत. त्यांचा फायदा प्रत्येकाने घ्यावा. आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल करिअरसाठी, तुमच्या मेंटल हेल्थ इम्प्रूव्हमेंटसाठी ग्लिस्टर अकॅडमी कायमच आपल्यासोबत आहे. ग्लिस्टरचे कोर्सेस हे संपूर्ण महाराष्ट्रभर ऑनलाईन पद्धतीने चालू आहेत आणि ऑफलाईन हे सांगली आणि इचलकरंजीमध्ये चालू आहे. कोर्सेस आणि काउन्सिलिंगच्या अपॉइंटमेंटसाठी माझा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे.